नमस्कार. मोबाईल, कम्प्युटर अथवा लॅपटॉप याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतोच आणि याचे फायदे खूप आहेत हे आपण जाणताच आणि हे फायदे सर्वांनाच व्हावे असं आम्हाला वाटतं, म्हणून मराठी डिजी शाळा. चला तर मग आज एक नवीन स्किल शिकूयात. नमस्कार. दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, आज आपण एक असं स्किल पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवर मिळालेले फोटो आणि त्यासोबतचा मजकूर हा इतरांना कसा पुढे पाठवता येईल, कसा शेअर करता येईल. वर करणे हे स्किल खूप सोपं आहे आणि अगदी सगळ्यांनाच जमू शकतं. खूपच उपयोगी आहे. एक 2-3 उदाहरणं पाहूयात हे का गरजेचं आहे ते. आत्ता जसं एक आपण उदाहरण बघितलं की अशा पद्धतीचं मेसेज, जिथे आपल्याला आता उदाहरणार्थ हा दिवाळीचा संदेश देणारा एक फोटो आहे आणि त्याच्या खाली एक शुभ दीपावली म्हणून सुद्धा मराठीमध्ये, कारण हे इंग्लिशमध्ये असल्यामुळे, तर आपण जनरली काय करतो की आपल्याला हा फोटो आवडलेला असतो आणि हाच समोर पाठवायचा असतो, म्हणून आपण फॉरवर्डच्या बटनवर क्लिक करतो आणि तो कुणाला ते समजा आपण एका इथे पाठवतो. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपल्याला तो खालचा मेसेज आणि फोटो हा एकत्रित पाठवायचा आहे, पण ज्यावेळेला मी हा फोटो पाठवतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की हा फोटो गेलेला आहे आणि आता पुन्हा एकदा मला मेसेज टाईप करावा लागेल शुभ दीपावली म्हणून. तर आपण काय करू शकतो की हा फोटो आणि त्याच्या खालचा मेसेज, कारण आता हा एक तुम्ही वरती इथे हा मेसेज बघताय ज्याच्यामध्ये फ्लॅटचा फोटो आहे आणि त्याच्या खाली त्या फ्लॅटचं किती स्क्वेअर फूट वगैरे लिहिलेलं आहे, किंवा अनेक वेळेला कार्यक्रमांचे काही फोटो आपल्याला येत असतात, आपण बघत असतो. आपण एक छोटंसं उदाहरण म्हणून पण बघूयात की आता हा एक कार्यक्रम आहे, पहा, अभिनेता आहे आणि त्याच्या खाली मेसेज पण आहे की कधीपासून ते. त्याच्यामुळे अशा वेळेला आपल्याला हा मेसेज आणि फोटो एकत्रित पाठवायचा असतं. अगदी सोपं आहे हे, एका बटनावर आपण करू शकतो. उदाहरणार्थ आत्ता आपण हे पाहत आहोत की हा फ्लॅट आणि त्याचं जे स्क्वेअर फीट लिहिलेलं आहे ते जर एकत्रित म्हणजे न टाईप करता फॉरवर्ड करायचं असेल तर आपण ते सिलेक्ट करावं संपूर्ण मेसेज, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या उजवीकडे जे 3 डॉट्स आहेत वरती उजव्या कोपऱ्यामध्ये, त्या 3 डॉट्सवर जर आपण प्रेस केलं तर आपल्याला शेअर म्हणून ऑप्शन येतो. नुसतं फॉरवर्ड करायचं नाही आहे, तर या शेअरवर जायचं आहे. शेअर म्हटल्यानंतर आपल्याला तो ज्यांना फॉरवर्ड करायचं आहे त्यांचं नाव सिलेक्ट करावं आणि तो फॉरवर्ड करावा. आणि तुम्ही बघू शकता तो फॉरवर्ड करत असताना त्याच्या खालती जो मेसेज आहे तो पण इथे आलेला आहे. समजा त्या मेसेजमध्ये अजून आपल्याला काही ॲडिशन करायचं असेल, त्याची समजा काही किंमत द्यायची असेल किंवा अजून गॅलरीज किती असं म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो की इथे अजून त्या फ्लॅटला 2 गॅलरीज आहेत. आपल्याला पाहिजे त्या भाषेत आपण टाईप करू शकतो किंवा आपण तिथे व्हॉइस टायपिंग पण करू शकतो. देर आर 2 गॅलरीज टू दिस फ्लॅट, आणि मग तो फॉरवर्ड करूयात. तुम्ही पाहू शकता की तो फोटो आणि तो मेसेज हा ॲटोमॅटिकली आपल्याला ज्यांना पाठवायचा आहे तो गेलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आता आपल्याला एखादा फोटो आवडला आणि त्याच्या खालचा मजकूर आवडला तर पुन्हा टाईप करण्याची गरज नाही आहे, तो आपण सहज शेअर करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, अगदी ही वरची जी 3 तो फोटो आणि पूर्ण सिलेक्ट करायचं, इथे उजवीकडे 3 जे डॉट्स आहेत ते सिलेक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये शेअर बटन दाबायचे आणि तो फॉरवर्ड करू शकतो. इतकं सोपं आहे फोटो हा मजकुरासहित शेअर करणं. त्यावेळेला हे डिजिटल स्किल नक्की वापरा. धन्यवाद. सोपं होतं ना स्किल? आपल्याला जर हे डिजी स्किल आवडला असेल तर आमच्या मराठी डिजी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा. आणि हो, तुम्हाला जर एखादं नवीन स्किल चांगलं येत असेल किंवा एखादं डिजिटल स्किल शिकायचं असेल तर आम्हाला खाली दिलेल्या आमच्या ईमेल आयडीवर त्वरित कळवा. धन्यवाद.